मित्र, संवादाची कला ही अतिशय महत्त्वाची कला आहे आणि ही साधना करून साध्य करायची कला आहे। त्यासाठी कोणते पथ्य पाळले पाहिजे आणि सर्वसाधारणपणे बोलताना कोणत्या चुका होतात। एक जण मला म्हणाला की सर, माझं बोलताना बऱ्याच चुका होतात, माझे लोक शब्द पकडतात। असं शब्दात लोकांनी आपल्याला पकडू नये म्हणून काय करावं? किंवा मग त्याचा दुसरा एक प्रश्न होता की बोलल्यानंतर मी उगाच बोललो असं पण बऱ्याचदा मला होते। याच्यावर काय उपाय योजना करता येईल? मित्र, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या आपल्या विवेचनाच्या ओघात येतच जातील। तर सर्वसाधारणपणे संवाद साधताना आपल्या चुका होऊ नये असं जर आपलं मत असेल, आपली भावना असेल, तर काय काळजी घ्यावं या संदर्भात मी आपल्याशी आता संवाद साधणार आहे। पहिल्यांदा काय होतं की आपण पुढच्याचं बोलणं पूर्ण होऊ न देता किंवा त्याचं पूर्ण न ऐकताच बोलायला सुरुवात करतो, किंवा आपण एक असं समजलेलं असतं की पुढचा व्यक्ती आपल्याला फोन केलाय म्हणजे याच कारणासाठी केला असेल। आधीच आपण एक गृहीत धरतो आणि यामुळं काय होतं की आपलं त्याच्याबद्दलच्या मनातल्या ज्या भावना आहे, मनातले कल्पना आहे, मनातले विचार वेगळ्याच आपण निर्माण करून बसतो आणि जे मनात निर्माण करून बसतो तेच सहजतेनं बाहेर जाते। म्हणजे काही जणाला एक असा काही व्यक्तीविषयी सुद्धा एक गैरसमज असतो। एखादी व्यक्ती तुम्हाला भेटायला आली म्हणजे पैसे मागायलाच आली आणि मग त्याच नजरेनं लोक त्यांच्याकडे बघतात। हे अतिशय बॅड हॅबिट्स आहे। प्रत्येकाचं कामं वेगवेगळे असतात, किंवा एखाद्या व्यक्तीकडे कोणी येतात म्हणजे सगळे लोक त्याच्याकडे पैसेच मागायला जातात असं वाटते, किंवा काही व्यक्ती त्याच्याकडे येतात म्हणजे भानगडी घेऊनच येतात असं वाटते। काही व्यक्ती म्हणजे अशा पद्धतीनं गैरसमज करून घेणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे। त्यामुळे मित्र, गैरसमज करून घेऊ नका। कोऱ्या पाटीनं, कोऱ्या मनानं, प्लेन पद्धतीनं प्रत्येक वेळी, जसा क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक बॉल कसा टोलवायचा, कसा त्याला सीमा पार करायचा याचा विचार करतो, प्रत्येक वेळी मागच्या जसा त्याला बॉल परतून लावला तसाच परतून लावत नाही। प्रत्येक बॉल वेगळा असतो। कधी कधी जसा बॉलर जसा टाकतो, बॉल जसा वेगवेगळा टाकतो तो, तसं प्रत्येक माणूस आपल्याकडे सोबत त्याच गोष्टी बोलतो की तसंच बोलतो असं गैरसमज करून घेऊ नका। किंवा पुढचा व्यक्ती रागातच बोलतोय असा काही विचार करू नका। त्याचा माइंड तेव्हा जेव्हा बोलताना वेगळा होता, आता तसा राहणार नाही। मग त्याच मनस्थितीमध्ये तेव्हा जेव्हा बोलला तो त्याच मनस्थितीत आताही कायम आहे आणि तो तसाच बोलेल, अशी जर तुमची धारणा असेल तर कृपा करून ती धारणा काढून टाका आणि प्लेन मनाने संवाद साधायला सुरुवात करा। तुमच्या काही बोलण्यामधल्या काही चुका होत नाही आणि त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घ्या। आपल्याला काय असते, बरेचदा घाई लागलेली असते, पुढला काय म्हणायला लागलाय। आता समजा एखाद्याचा फोन येतो, आपलं ठरलेलं असतं, त्यानं फोन केला म्हणजे हा मी निघालो आलोच की, तिथं थांबतो। अहो थांबा, त्यांनी काय म्हणायला लागले? त्यांच्याकडे गाडी नाही, आज दुसरं काहीतरी त्यांनी नियोजन केलेलं आहे, आपल्याला दुसरं काहीतरी ते सांगणार आहेत आता पुढं। नाही अगोदरच आपण ठरवतो, नाही आलोच, तिथंच यायलाच, थांबतोच येऊन तिथं। म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बोललो तर म्हणजे हे काय आहे, सगळा गोंधळ वाटतो तो। तर त्या व्यक्तीने बोलल्यानंतर नमस्कार सर, सांगा सर, हा त्याचं काही बरं केव्हा काय एखाद्या वेळेस ते मीटिंग किंवा ते कार्यक्रम कॅन्सल झालेला असतो सर, जायचं नाही, त्यांना मेसेज द्यायचा असू शकतो। तर असं त्यांचं बोलणं ऐकून
मग आपण बोलायला शिकणं, हे एक जरी पथ्य पाळलं तर बऱ्याच चुका होणार नाहीत, आपले शब्द पकडणार नाही. मग तो काय म्हणेल, तुमचा शब्द पकडेल ना. तो काय म्हणेल, मी तुम्हाला ते कुठं सांगलो, तुम्ही निघा कुठं, निघालोच म्हणलात, मग मी निघा म्हणाल, तुम्हाला कुठं म्हणलो मी निघाच. आता ऐका तरी, थोडं ऐकून घ्यायला शिका. असं म्हणले की तुम्ही मूड ऑफ होऊन जाते मग तुमचं. तसेच बऱ्याचदा काय असते, ऐकून न घेणं ही एक चूक असते. त्याचबरोबर समजून न घेणं आता अजून दुसरी गोष्ट आहे. ऐकायची मानसिकता आहे, ठीक आहे ऐकतो, हां बोला, आणि तुम्ही दुसरीकडेच पुस्तकाकडेच बघायला लागलात, तुमच्या दुसरा मोबाईल आहे त्याच्याकडेच बघायला लागलात. हां तुमचं तुम्ही बोला, असं तुमच्या मनाचा भाव आहे त्यांना नाही. आणि तो काहीतरी एखादा विषय सांगतो, तुम्ही काहीच ते नीट ऐकलं नसेल, नीट समजून घेतलं नसेल, आणि मग ठीक आहे करून टाकतो तुमचं काम. त्यानं काय काम करून टाका म्हणून सांगितले तुम्हाला, काय करून टाका म्हणले, काहीच माहित नाही, करून टाकतो. म्हणजे हे तो माणूस म्हणेल ना, मी काय करून टाकावं म्हणालो तुम्हाला. मित्र, इथे तुमचा शब्द पकडला जातो. मग त्यामुळं पुढच्याचा तुम्हाला जर वेळ नसेल तर फोन घेऊ नका, फोन तुम्ही घेऊ नका. किंवा पुढच्याचा तुम्ही हे झालं फोनवरचं, किंवा प्रत्यक्ष बोलताना कोणीतरी बोलायला येते, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नसेल, बरं ते इंटरेस्टच नसते, हां ठीक आहे बोला तुमचं तुम्ही. पुढच्याला इतकं क्षुल्लक समजणं, इतकं अरे ते काहीतरी महत्त्वाचा विषय सुद्धा घेऊन आलेला असतो, त्याचं नीट ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सोशल पर्सनॅलिटी म्हणून जर जगत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे लोक भेटायला येणार, तुम्हाला ते ग्रहाने सांगणार, हे काय ग्रहाने घेऊन येतात. अरे तू लीडर म्हणून काम करू इच्छितो ना बाबा, हां मग येणारच लोक. तुम्ही जी भूमिका निभावत आहात त्या भूमिका तुम्हाला पार पाडावीच लागेल ना. एखादी पद आपल्याकडे आल्यानंतर जबाबदारी येतीलच ना. नाही जबाबदारी तेवढं नको, मला खुर्चीवर बसू नको, रोज हार टाका, हे थोडंच असतं, असं नसते. त्यामुळे त्या व्यक्तीचे नीट ऐकून घ्यावं लागते, नीट समजून घ्यावं लागते, नीट बोलून ऐकून घ्यावं लागते. काय म्हणतोय, कदाचित तो चुकीचंही म्हणत असेल एखाद्या वेळेस, पण तुम्ही एवढं भडकायचं काही कारण नसते. हां तो आलाय तुमच्याकडं ग्रहानं घेऊन, त्याची काहीतरी अडचण असते, आणि तो एक सामान्य आहे ना तुमच्यापेक्षा. तुम्ही म्हणजे याचा अर्थच आहे की तो लहान आहे, तो तुमच्या दृष्टिकोनातून अनेक बाबीमध्ये वीक आहे, म्हणून तर तुमच्या दारात तो आलाय ना. मग याचा अर्थ मूर्ख आहे, नालायक आहे, असलेच आता लोक, याचा अर्थ आहे ते म्हणूनच तर तुमच्याकडे येतात. ते जर टाटा बिर्लाच्या अवलाद राहिले असले तुमच्याकडे कशाला येतात, तुम्हालाच कुठंतरी नोकर ठेवलं असतं गॅरेजमध्ये. लक्षात आलं. म्हणजे असा विचार नाही करायचा. याचा अर्थ आपल्याकडं कोणीतरी येते, ही आपल्यासाठीचा आपला सन्मान आहे, आपल्यासाठी ती नेतृत्व करण्याची संधी आहे, आपल्याला एक सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. हा विचार करून अतिथी देवो भव ही भावना आणि भूमिका घेऊन त्यांच्याशी वागलं बोललं पाहिजे. काही जण काहीतरी घेऊन आले की त्याच्याशी गोड बोलतात. एखादा काही गरीब माणूस आला तर मग काय नाही, त्याचं काय इस्तूच लागला त्याच्याशी बोलणं नीट होत नाही, मग तुम्हाला नीट बोलता येत नाही असा मेसेज आहे. लक्षात आलं. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलत असताना एकीकडे बघू नका. त्यानं बोलायला आणि तुम्ही एकीकडेच बघायला, ही गोरी तरी असं त्यांना बोलायला तुम्हाला, तू वर बोल, हे काय प्रकार आहे. अरे त्यांच्याकडे बघून बोला ना, किंवा तुमच्याच कागदात बसू, असं नका करू. त्यामुळे काय होतं, पुढच्या व्यक्तीचा अधिक राग वाढतो, आणि जो प्रश्न घेऊन आलेला आहे तो प्रश्न अधिक तो जटिल करून टाकतो तुमच्यासोबत. लक्षात आलं. मग तुम्हाला अधिक अडचणीत आणण्यासाठी तो बोलतो मग पुन्हा, किंवा तुम्हाला शिवाय देत जातो पाटे बाहेर. अकलच नाही, याला कोणी स्टेजवर, याला कोण बसवलंय, अमुक आहे तमुक आहे, हां यांना नीट ऐकायला याला वेळ नाही, अशा पद्धतीने तो बोलून काय राहिलं मग. अरे आल्यानंतर त्याला नीट बोला, नीट समजून घ्या. हे एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
आणि ते त्यानं बोलणं सुरू करण्या अगोदर हां ठीक आहे तुझं काम झालं, जाय. बरं काय काम झालं? कधीतरी त्यानं काहीतरी सांगितलं असेल समजा, ठीक आहे, तेच थोडं असते. आता झालं तुझं काम, जा करून टाक करायचं काम. आता त्यानं जाईल समजा, तर मग त्यानं तुमचा जर माणूस सांगितलं त्यात दुसरंच काम घेऊन आलाय समजा, मग ठीक आहे, साहेबच म्हणले त्याचं काम करून टाका म्हणलं तर ते करून टाकतील काम. ते आत्ता घेऊन आलेलंच कदाचित ते काम अनलिगल पण असू शकते. साहेबांना सांगितल्यामुळे करून टाकतील. मग ते आत्ताचं काय काम आहे ते बघा ना. मग अरे मी कधी म्हणलो तुम्हाला ते काम करा म्हणून त्याचं? हा साहेब माझ्या समोर म्हणलात की करून टाका. हा झालं तुमचं काम झालं, हे करून टाकायचं काम. अहो पण त्यानं तोंडच उघडण्याच्या अगोदरच तुम्ही सांगायला लागलात. आत्ता त्याचं काय काम आहे थोडा 1-2 मिनटं ऐका, त्याचं कागद बघा आणि त्यांना पुढच्यांना सांगा की झालं एकदम कशाला म्हणता, याचं बघा, तुमच्या सोबत जे असतील त्यांना यांचं बघा आणि काय ते मला थोडं सांगा, सकारात्मक बघा, काम होईल असं बघा. जा सर तुम्ही किंवा जा भावने तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा आणि काम होत असेल तर नक्की आपण आज काम करून टाकू. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना शब्द द्या. लक्षात आलं? आणि तुमच्या बोलण्याचं जे टोन आहे ना, तुमच्या बॉडी लँग्वेज जी आहे ना, ती थोडी सकारात्मक असणं आणि टोन जरा व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या आवाजात तुम्हाला बोलणं अपेक्षित आहे त्याच आवाजात बोला. ज्या चढउतारात बोलणं गरजेचं आहे तेवढ्याच चढउतारात बोला. ठसक्यानं बोलू नका. काय जण ठसक्यानं बोलतात आणि बॉडी ठसक्यानं तरी बोलतातच आणि थन 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 तन फन थन फन तन फन करतात. हे तनफन करणं ठसक्यानं बोलणं ना तुमचं पर्सनॅलिटी वीक असण्याचं लक्षण असतं. तुम्ही फार बहादूर आहात आणि तू फार चांगले आहात असं त्याचा अर्थ होत नाही. म्हणून हे ठसक्यानं बोलणं, तनतन करणं, चिडचिड करणं, बरोबर, भडकून बोलणं, जोरात बोलणं, तोंडाला येईल तसं बोलणं, अशामुळे अनेक नेतृत्व करणारे माणसं त्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत मित्रांनो. याच्यातून रिलेशन तर गॅप होतातच पण शत्रूची संख्या जास्त वाढते. म्हणून ह्या गोष्टी टोन व्यवस्थित ठेवणं, बोलण्यामध्ये बॉडी लँग्वेज सकारात्मक ठेवणं आणि तसं ठेवणं. बोला असं म्हणजे बोलायला तुम्ही त्यांच्यासोबत ऐकायला आता सज्ज आहात. अशा पद्धतीनं तुम्ही मन लावून ऐकतायत. हां सांगा, हां सांगा आणि त्यांना हळूहळू मध्येच वा अजून काही असं झालं, हां ठीक आहे, अजून मग तू कसं केलात तुम्ही त्याचं, तो प्रश्न कसं सोडायला होतात, हां अरे वा चांगला एफर्ट्स घेतलात तुम्ही. थोडंसं त्याला बोलतं करा, तो विषय समजून घ्या पूर्ण. किती तयारी झाली मग तुमची, अजून किती तयारी राहिली, मला त्याच्यामध्ये काय सहकार्य किती अपेक्षित आहे तुम्हाला. तुम्ही सांगू नका मी एवढं करून टाकतो म्हणून. आधीच त्याला बोलू द्या ना. कदाचित ते तुम्ही जितकं देतो म्हणाला तितकं गरजही नसते त्याला. कधी माणसं तर फक्त आपलं म्हणणं सांगण्यासाठी येऊन समाधान होतात. फक्त त्यांचं ऐकून घेतलं तर ते समाधान होऊन जातात. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, कणा कवितेत आहे ना, मोडून जरी पडला तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात देऊन लढ म्हणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. एवढीच कधी अपेक्षा पुढच्याची असते. एक सर्वसाधारणपणे हे 4 ओळी मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होते की तुम्ही जो बोलायला आलाय त्याच्याशी बोला आणि त्याच्या विषयाशीच बोला. तो विषय घेऊन आलाय त्यानं त्याचं गरानं सांगालाय, त्याचा विषय सांगालाय, तुम्ही दुसऱ्याचा विषय मध्ये काय चाललं मग गावामध्ये ते सरपंचाचं काय चाललंय, 2-3 एकर इकलाय वाटतं की, अरे तुला त्याला एकर इकायची वेळ आली असेल, काय असेल ज्याचा त्याचा विषय असेल ना. आज तो विषय आहे का आपल्या समोर इथं. आधी त्यांचं पूर्ण समजून घ्या, ऐकून घ्या, मग त्याचं समाधान झालं आणि त्याला जर वेळ असेल तर मग एका चौकशा करू शकतो.
हां, त्या चौकशी करण्यासाठी जर बोलवलं असतं, त्याने शेत काय विकले, बरं तुम्ही येता का थोडं, मला त्यानं शेत विकलंय की शेत विकून जे नोकरी, शेत विकून जे निवडणूक लढलाय पडलाय, आता त्याच्याविषयी थोडंसं मला डिस्कस करायचं आहे, जाणून घ्यायचं होतं. हो, ते येतो म्हटलं तर मग तुम्ही त्यांच्याशी त्या विषयावर बोलू शकता ना. त्याचे वेगळे वेदना, त्याचा वेगळा विषय, किंवा त्या व्यक्तीविषयी त्याला आवडतही नसेल त्याचा विषय काढणं. आपल्याला हे महत्त्वाचा विषय, अन्य विषय आणि अन्य व्यक्तीविषयी मध्येच बोललं तर तो म्हणू शकतो सर ते मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही म्हणू शकतो तो माणूस, आणि तो त्या विषयामध्ये मला काही माहिती नाही म्हणू शकतो. आणि दुसऱ्याचं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या हिताचं काय आहे, तुम्हाला काय आवडते, यापेक्षाही जो पुढचा व्यक्तीला, प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रश्नावर सोडवण्यावर जास्त फोकस असतो, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर जास्त प्रेम करतो, त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या लेकराबाळावर त्याचं अधिक प्रेम असतं, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त असतो. त्याच्या पुढच्याच्या इंटरेस्ट घ्यायला शिका, म्हणजे तो तुमच्यात इंटरेस्ट घ्यायला शिकतो. तुम्ही तुमचं सांगत बसलात त्याला तर त्याला वाटते की माझं काहीच विचारत नाही, आपलं सांगायला लागलं. त्यामुळं त्याचं विचारल्यानंतर तुम्ही तर त्यांच्या लेकराबाळाचं कसं चाललंय काय नाही म्हटलं तर ते तुमच्या लेकराबाळाचं विचारू शकेल. मग तेव्हा सांगा. दुसऱ्याने जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्याशी ते बोलायला सुरुवात करा. त्यानं जे जाणून घेण्याची इच्छा नसेल तर कशाला सांगता तुम्ही. ज्या बाजारामध्ये तुमच्या वस्तू विकणार नाही त्या बाजारामध्ये कशाला तुमचा बाजार मांडून बसलात. अहिंसा आहे तत्व जे समाज मानतो, जिथं मांसाहार केलाच जात नाही तिथं मांसाहाराचं दुकान कशाला बांधून बसतात. जिथं ज्याला रुची नाही, अभिरुची नाही, ज्याची डिमांड नाही, ज्याची मागणी नाही, तो विषय त्याच्यासमोर आपण कशाला अनावश्यक वेळी काढू नये. लक्षात घ्या. किंवा तुम्ही जर एखाद्या फोनवर असाल किंवा तुम्ही दुसऱ्या विषयावर असाल तर तसं त्यांना सांगा, आपण नक्की बोलू, हा एक कॉल होऊ द्या, नक्की बोलू, थोडासा विषय माझ्या हातावरचा हे संपू द्या, सॉरी बरं का, तोपर्यंत त्यांना पाणी वगैरे काय द्या तुम्ही, आणि थोडं माझं ऐका प्लीज म्हणा, सॉरी म्हणा. तर त्या व्यक्तीला असं म्हणून जर त्यांना थांबून बोललेलं अधिक चांगलं. पण त्यानं बोलायला लागलाय, तुमचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तर मग ते चुका होतात तुमच्या बोलण्यात, मग प्रॉब्लेम होतो. लक्षात आलं. प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडा, प्रत्येक वाक्य विचारपूर्वक निवडा, म्हणजे तुम्हाला तुमचा शब्द धरला जाणार नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तो चुकीचं ठरवलं जाणार नाही. म्हणून योग्य आपण काय बोलणार आहोत, काय बोलायचं आहे, आणि त्या बोलण्याचा मतितार्थ काय आहे, आपल्याला ते बोलून काय साध्य करायचं आहे, हे सुद्धा आपल्याला नीट कळलं पाहिजे. नाहीतर वाटेल ते तोंडाला आलेले शब्द बोलत राहतो आणि त्यानं गैरअर्थ घेतो, किंवा त्याचा मूड लक्षात घेऊन बोला. त्याचा विनोद ऐकण्याचा मूड नसेल, विनोद करण्याचा मूड नसेल, हसी मजाकचं त्याचा मूड नसेल, त्याची वेदना दुसरी असेल तर तो चिडेल, तो संतापेल, काय माझं दुःख आहे आणि याला काय विनोद सुचायला असं म्हणेल. अशा वेळी विनोदानं बोलणं, हसी मजाक करणं ही ती वेळ नसते. म्हणून काय चाललंय काय नाही अगोदर विचारा, विषय विचारा, त्याची मूड चेक करा, आणि त्यानंतरच मग त्याच्याशी बोलणं उचित राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो बोलताना काही निर्णय घेत असतो पुढचा व्यक्ती. त्याचा निर्णय हा कायमच राहील असं कशावरून ठरवता तुम्ही. तर आज सध्याचा मूड तसा आहे, तसा राग त्याचा आहे, तसा त्याचा विचार झालाय, तसं त्याचं फिडिंग झालंय, त्यामुळे तसं तो बोलायला लागलाय, तसा तो निर्णय घ्यायला लागलाय. त्याला बोलू द्या, सगळं शांत, त्यानं सगळं ऐकून घ्या. मग त्याला तुम्ही सांगू शकता की तुमच्या दृष्टिकोनातून आज जसा विचार करताय तो तुम्हाला ते योग्य वाटायला लागले, तर तुमची इच्छा असेल तर मी सांगू का, आपण हे दुसऱ्या बाजूनही थोडा विचार करून बघू. मग तुमची बाजू त्यांना तुम्ही जो दुसरा निर्णय सांगतात त्या निर्णयाचे
तो निर्णय जर त्यानं घेतला, नवीन तुम्ही जो निर्णय सांगतात त्याला काय काय फायदे होतात हे जर तुम्ही समजून सांगितलं, पहिल्याच्या त्याला 3 फायदे होत असतील तर तुम्ही जर नवीन मुद्दा सांगून त्याला 5 फायदे सांगायला लागलात आणि त्याला ते जर पटलं तर अरे चुकलंच होतं माझं, बरं झालं तुमच्याकडे आलो, मला छान तुम्ही मार्गदर्शन केलं, धन्यवाद म्हणून तो तुमच्याकडून जाईल. म्हणजे दुसऱ्याच्या हिताचा, दुसऱ्याला समजून सांगणं म्हणजे काय, त्याच्या हिताचं समजून सांगणं हे महत्त्वाचं असते. आणि त्याला नुकसानीची जाणीव करून देणं, लक्षात आलं, त्याच्या नुकसानीची जाणीव करून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक फॅमिली माझ्याकडे आली होती, तर नाव सांगता येत नाही, समुपदेशनाचा भाग असतो आणि तो गोपनीयतेचा भाग असतो. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला नको वाटणाऱ्या मुलीसोबत हा लग्न करू इच्छितो आमचा मुलगा, असं तो म्हणाला. ते आई आणि वडील ते आले माझ्याकडे आणि परेशान होते. आम्ही ते जिच्यासोबत तो लग्न करत आहे तिला आम्ही स्वीकारूच शकत नाही, मनानं तर अजिबातच नाही, घरातही घेऊ नये असा आमचा विचार झालेला आहे, असं त्यांचं मत आहे. अजून मग म्हणलं अजून काय मग तुमचे कशामुळे ती मुलगी तुम्ही जे करतात ते आवडत नाही तुम्हाला वगैरे वगैरे, ती गरीब घरची आहे, ओके, एक, तिचं शिक्षण कमी आहे, बरं, 2, ती गरीब घरची आहे आणि ते सगळे ते त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे जरा असं भांडखोर आहेत, बरं, भांडतात, बरं, ती, अजून आम्हाला ते त्यांच्याशी सोयीसंबंध जोडणं प्रतिष्ठेचं वाटत नाही. अच्छा, आमचे शान आणि मान वाढली पाहिजे असं आम्हाला सोयरपण करायचं आहे, आमचं मोठं सोयरपण करायचं नाही. सोयरपण कसं असलं पाहिजे असं सांगून घेता आलं पाहिजे, असं श्रीमंत सोयरपण करायचं. ओके, ठीक, एवढं आहे का, अजून काही सांगा. मी म्हटलं अजून काही तुमच्या मनात काय आहे का यापेक्षाही काही. त्यांचे नातेवाईक भांडखोर एक मुद्दा होता त्यांचा, त्या मुलीचं शिक्षण कमी होतं हा एक मुद्दा होता, आणि ती गरीब कुटुंबाचे, गरीब आर्थिकदृष्ट्या ते गरीब आहेत आणि त्यामुळं ते यांच्यासोबत लग्न करणं यांना प्रतिष्ठेचं आणि शान मारून घ्यायला त्यांना नको वाटलं. मी काही तसं म्हणलं नाही त्यांना की तुम्हाला लई शान मारून घ्यायची आहे का वगैरे वगैरे, असं काही नाही. त्याचं असं म्हणणं होतं की बाबा माझा मुलगा त्यांच्या घरी गेला, 4 मित्र जर घेऊन जायचं झालं, सासरवाडीला घेऊन जायचं असेल तर पोराला माझ्या उद्या आज करून घ्यायला कसं तरी भावनेच्या भरात काय लपडाय माहीत नाही म्हणले, पण उद्या त्याला हे पश्चाताप होईल याचे आम्हाला दुःख वाटायला लागले. तो त्यांच्या मित्रांना कशाला घेऊन जाताना त्यांना लाज वाटेल, आणि तो सांगून घ्यायला सासरवाडी त्यांना लाज वाटेल, म्हणून आम्हाला काळजी वाटते वगैरे वगैरे, असं हे सगळं त्यांचं होतं. बरं, मग आता याच विषयावर आपण बोलूया का. हो, मी सांगू काही गोष्टी आपल्याला. त्याने म्हणले सांगा. मग त्यांना म्हटलं ते गरीब आहेत, हे पहा म्हणलं, अनेकांची जीवनाची जी सुरुवात असते बऱ्याच कुटुंबाची, तुम्ही बरेच नातेवाईक बघा, एकेकाळी ते खूप गरीब होते, अनेक जण गरीब होते, आर्थिकदृष्ट्या खूप गरीब होते. अनेक मी नेत्यांचे उदाहरण त्यांना दिले. पहिल्यांदा ते हा अमुक नेता अतिशय गरीब होता, एका रूममध्ये राहून त्यांनी आपला संसार केला होता. ती मुलगी श्रीमंत कुटुंबातली होती, तरी पण त्यांनी संसार केला होता. ती मुलगी श्रीमंत होती, हा गरीब होता. आता त्याची मुलगी गरीब आहे. आता अनेक मुली गरीब कुटुंबातल्या असतात, म्हणजे मुलं गरीब कुटुंबातले असू शकतात, तशा मुली गरीब कुटुंबातल्या असू शकतात.
आणि मी त्यांना सांगितलं, जर ती तुम्हाला श्रीमंत कुटुंबातली असेल, समजा अतिशय श्रीमंताचे आहे, तुम्ही आज जसं तुमच्यापेक्षा श्रीमंत पाहिजे की नाही, मग तुम्हाला हो म्हणले आमच्यापेक्षा श्रीमंत पाहिजे. आज ते गरीब आहेत म्हणून त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहिलात? तुम्हाला आवडून आले ना ती गरीबाची आहे म्हणून. हां म्हणले. मला सांगा, ते तुमच्यापेक्षा श्रीमंत असल्यावर ते तुम्हाला कसं लाईक करतील? मग तुम्हालाही ते कोणत्या नजरेने बघतील? श्रीमंत तुम्हाला कोणत्या नजरेने बघतील? गरीबाच्या नजरेने बघतील ना. आज जे त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे भाव निर्माण झाले, जो तुच्छता निर्माण झालेत गरीब म्हणून, तोच श्रीमंत असणाऱ्या कुटुंबाची जर तुम्ही मुलगी केलात, तर त्या कुटुंबातील मुलगी, तिचे आई वडील, तिचे भाऊ बहीण सगळे, तर ते तुमच्याकडं काय बघतील? भिकाऱ्याचं घर म्हणून बघतील ना. तुमच्या पोराला ते मला भिकाऱ्याच्या पदरात पाडलंय म्हणेल ना. तुम्ही श्रीमंताची पोरगी केलात समजा, तर ते पोरगी तुमच्या पोराला उद्या काय म्हणेल? माझ्या बापानं गळा कापला, माझ्या बापानं मला भिकाऱ्याच्या पदरात टाकलं, माझं वाटोळं केलं, मला या पोराच्या पदरात टाकण्याऐवजी मला हिरीत टाकला असलं तर कुठं नेऊन बरं झालं असतं, असं म्हणतील की नाही? हो की हो, हेही खरं होय बाबा म्हणले ते. अहो म्हणलं, ती मुलगी गरीब आहे, ज्या घरातली आहे, असू दे म्हणलं, काय उद्या त्याची श्रीमंती वाढू शकते. आज जरी गरीब असेल तर उद्या त्यांची मुलं उद्या मोठी झाली, चांगल्या नोकरीला गेली, उद्योग व्यापार व्यवसाय जर करू लागले, तर कदाचित तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं ते श्रीमंत होऊ शकतील. त्याच्यामुळं कोणाकडे बघू नका, त्या नजरेनं बघू नका. कुणाचीच दिवस राहत नसतात, दिवस बदलत असतात म्हटलं. हां बरं ठीक आहे, बरं हे ठीक आहे, पण त्या पोरीचं शिक्षण नाही म्हणले. काय कर हे पहा म्हणलं, शिक्षणाचा आणि सुखी संसाराचा फारसा काही संबंध असत नाही बऱ्याचदा. तरी पण किती शिक्षण आहे असं त्यांना विचारलं, की तिचं सध्या BA-लाच आहे म्हणले. काहीतरी BA करते. ठीक आहे ना म्हटलं, काय होते नोकरी, शिक्षण. समजा उद्या तिचं लग्न झालं, आज तिचं वय काय आहे, तर तिचं वय त्यांनी सांगितलं की 22-23 वर्षे वय असेल म्हणले त्या मुलीचं. बरं. आणि बरं मग तर तिचं शिक्षण तिनं पुढं करू शकते ना कंटिन्यू. त्यांना मी अनेक उदाहरणं दिली की बाबा सुरुवातीला शिक्षण कमी असताना, लग्नाच्या अगोदर शिक्षण कमी असताना, लग्न झालं तेव्हा शिक्षण कमी असताना ज्या अनेक मुलींनी पुन्हा लग्न झाल्यानंतर शिक्षण PhD-पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, काही मुलींनी सेट-नेट केलेलं आहे, याचे काही दाखले मी त्यांना दिले. असं काही होत नाही म्हणलं. त्यांना तुम्ही प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या. ती तुम्हाला उलट गरिबाची मुलगी तुम्हाला वाकून आत्या मामा म्हणून चांगलं बोलेल, चांगलं तुमची सेवा करेल म्हटलं. आणि श्रीमंताचे असले तर तुमच्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुम्हाला नीट बोलणार नाही, तुमची सेवा करणार नाही, तुमच्याबद्दल चांगला तुम्हाला जवळसुद्धा फिरकू देणार नाही म्हणलं. त्यामुळं या शिक्षणामुळं नाकारण्याचं काय कारण नाही. उद्या ती शिकू शकेल, घरी बसून शिकू शकेल. मुक्त विद्यापीठात शिक्षणाची प्रचंड सोय आहे. तर मग तुम्ही तुमचा मुलगा, त्या दोघं एकाचं मन झालेलं आहे आणि ते शिक्षण पूर्ण करू शकतात. लक्षात. मग तेव्हा ते कुठंतरी लक्षात आलं की मग त्यांचे नातेवाईक भांडखोर आहेत. अहो म्हणलं, नातेवाईकाचा किती संबंध येतो? ते त्यांच्या गावात त्यांच्या लोकांसोबत भांडत असतील, तुमच्यासोबत कशाला ते भांडतील? आणि किती नातेवाईकाचा संबंध येतो म्हटलं, तुमच्या घरी किती नातेवाईक येतात, ते कशाला भांडायला येतील तुमच्याकडे? आणि काय आहे ते ठीक आहे म्हणायचं, थोडं जेव्हा काय असेल मागलं, आमच्या मुलीला सुखात ठेवा, आनंदात ठेवा, तिला त्रास होऊ देऊ नका म्हणते. आपल्याला काय त्रास द्यायचा आहे का म्हटलं मुलीला? नाही. लक्षात आलं? नाही म्हटलं. मग त्यानंतर त्यांचा तो सुद्धा दूर झाला गैरसमज. आता राहिला प्रतिष्ठेचा विषय. प्रतिष्ठा ही दुसऱ्यावर अवलंबून नसते मित्र म्हणलं. मी त्यांना सांगितलं की आपली प्रतिष्ठा ही दुसऱ्यावर अवलंबून असत नाही. आपण
आप भला तो जग भला, नाही तो प्रदेश भला म्हणतात. तुम्ही कलेक्टर झाला तर तुम्हाला कलेक्टर लोक म्हणतील ना. आणि लोकांच्या प्रतिष्ठेवर मागून खाण्यामध्ये काय फार अर्थ असत नाही. लक्षात आलं. तर तुम्ही उद्या मुलगी मोठी झालेली, चांगली शिकून झाली, मोठ्या अधिकार पदावर जाईल, तुम्हाला प्रतिष्ठा निर्माण करून देईल. तुमचा मुलगा जर आज तुम्ही तिच्यासोबत लग्न करू देईल नाही, तिला पळून घेऊन जाईल, निघून जाईल, तर मग त्यांनी मित्र तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे सगळं लक्षात आलं की हे बरोबर आहे. तर मला सांगायचा हेतू हा आहे की पुढच्या व्यक्तीचं आधी आपण पूर्णपणे नीट ऐकून घेतलं पाहिजे आणि मग त्यांचा निर्णय आधी करणार नाही म्हणून झाला होता ना. आम्ही करू शकणार नाही, तिचं तोंड बघू शकणार नाही सर, याच मुलीसोबत आम्ही लग्न करू शकतो. अहो काही जण पालक तर मुद्दाम होऊन गरिबाच्या घरातली सुस्वभावाची मुलगी सोबत लग्न लावून देतात, मग तिला पुन्हा शिकवतात, ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि ते सुखी संसार आहेत. श्रीमंतीचा माज असणाऱ्या बऱ्याचशा सुना मुळे अनेकांना त्रास होतो. त्यांच्याकडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन असतो. मग तुमच्या घरामध्ये ते येणार नाहीत, राहणार नाहीत, तुमच्या नातेवाईकात गरीब आहेत म्हणून ते मिसळणार नाहीत म्हणून त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी. तेव्हा त्यांच्या मनात चांगली भावना झाली. आणखीन एक सांगितलं मी त्यांना, तुम्हाला हे तुमच्या मनाचं आहे का हे सगळं, का कोणी तुम्हाला भरवलंय? ते जरा विचार केले की बाबा तुम्हाला कसं कळलं? म्हणले काय आम्हाला कोणी काही सांगितलं होतं ते? नाही मला काहीच कळलं नाही. म्हणलं मला काय कळणार आहे? अहो कधी काय असते म्हणलं, आता तुमच्या मुलासोबत काही दुसऱ्यालाच लग्न लावून द्यायचं असते, ते तुम्हाला त्या वेगवेगळ्या स्थळाची जास्त माहिती ते रंगून सांगतात म्हणलं, आणि तुमचं मन इकडलं डायव्हर्ट करतात. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, मुलाच्या मनानं जर तो लग्न करत असेल तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे. उद्या जर तुम्ही लादलेली पोरगी तो उद्या नांदवायलाच तयार नसेल तर कसं करता? आणि ते घंट्याला म्हणत असेल, ती काही घंट्याला म्हणत तुम्हीच तर केली, मला हिला करायचंच नव्हतं, हिचं तोंड बघायचं नव्हतं, मला हिचं तोंड बघायचं नाही, असं जर उद्या म्हणू लागला आणि तो बाहेर खाली झाला, दुसऱ्याच पोऱ्यासोबत दुसऱ्याच्या याच्यासोबत जर राहू लागला, तो दारू पिऊ लागला, टेन्शननं घरीच येणं गेला, तर मग कसं करणार? मध्येच एखादं लेकरू बाळ झालं, त्याला हे सोडून देणार का? कसं सोडून देणार? पुन्हा कोर्ट कचाऱ्या, घटस्फोट, भानगडी, पोडगी, ह्या सगळ्या भानगडी करणं, पुन्हा एखादी मुलगी कशी देतील त्याला, पुन्हा वय होऊन जाईल, तर ती पुन्हा अजून तुम्हाला सगळा दाब. आता तो पोरगा आहे म्हणेल, आता याद राखा तुम्ही एक शब्द बोलायचं नाही. ती पोरगी म्हणेल तुम्हाला, पहिलीला पळवलं तसं आता मी पळणार नाही असं म्हणेल. मग तुमचं काय राहील? म्हणलं इज्जतीचा पंचनामा सगळा. त्यानं हे सगळं मी हळुवार पद्धतीनं जेव्हा समजून सांगितलं, त्याने निर्णय बदलला. मला हे सांगण्याचा हेतू आहे, तुमच्या संवादामधून पुढच्या माणसाचं म्हणणं आधी पूर्ण ऐकून घ्या, आणि मग तो व्यक्ती त्याला पहिल्यांदाच समाधान वाटते की या माणसानं माझं सगळं किती शांततेनं ऐकून घेतलं. तुमच्याविषयी त्याच्या मनामध्ये रिस्पेक्ट तयार होतो. मग त्याची परवानगी घेऊन बोलू मी आता? हां बोला. जेव्हा ते म्हणतील तेव्हा ते ऐकायला पण तयार होतील, कारण आपण परवानगी दिली ना. मग त्याच्या फक्त फायद्याचं बोला, त्यांच्या फायद्याचं बोला, आणि मग त्यांच्या फायद्याचं बोललं की कोणाला आवडते मित्र, निर्णय बदलतो. मग संवादामध्ये दुसऱ्याच्या फायद्याचा लक्षात ठेवा आणि भांबावून जाऊ नका. असा निर्णय घेतला तर मला ते अजिबात आवडणं, मला बोलूच नका. आता अरे बोलूच नका म्हणल्यानंतर पुढचा निर्णय थोडाच बदलणार आहे. त्यांना मी जर म्हटलं असतं मग तुमचा निर्णय झालाच आहे, तर मग काय माझ्याकडे कशाला आलात म्हटल्यानंतर, अरे त्यांचा निर्णय झालाच आहे, तुम्ही ते म्हणताय तर मग आमचा असा निर्णय झाला आम्ही करूच शकत नाही. मग मी म्हटलं असतं मग आता मी तसे शब्द नाही वापरू शकत, मग कशासाठी आलात? बघ तुमचा निर्णय झाला तर ठीक आहे, तुम्हाला जे करायचं करा असं म्हटलं असतं. तर तसं नसते. तर त्यांचा निर्णय जरी झाला असला तरी त्या आपल्या संवादातून निर्णय बदलणं, त्याचा दृष्टिकोन बदलणं, त्यांचे विचार बदलणं, त्यांची भावना बदलणं
आणि त्यांच्या कल्पना ईश्वय बदलण्याचं संवादामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे मित्रांनो. आणि हे संवादच अर्थपूर्ण असतो. यासाठी हे पथ्य आपण पाळलं पाहिजे, दुसऱ्याचं नीट ऐकून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या हिताचा आपण निर्णय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याची मानसिकता आपण तयार केली पाहिजे. संवादातून हे घडलं पाहिजे. मग बऱ्याचदा मग त्याने जर म्हटलं असतं मी तर मग माझ्याकडे कशासाठी आलात, हे काही सांगसाल म्हणून आलो होतो. आता मला सांगा, त्याने निर्णय घेतलाय, मग मी त्यांना म्हटलं असतं वादच झाला असता ना. मग तुम्ही निर्णयच घेतलाय तर मग मला कशाला विचारता तुम्ही? हे अपेक्षित नाही आहे त्यांना उत्तर. त्यांना आहे की आम्ही घेतलाय निर्णय, परंतु अजून त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे, काहीतरी त्यांना गायडन्सची गरज आहे. त्यांना हे की निर्णय 100% बरोबरच आहे कदाचित वाटत नाही, कुठंतरी 1-2% वाटते की पोराचं म्हणणं बरोबर आहे, ते घेतलं तर कसं आहे. पण त्यांना एक प्रतिष्ठा कोणीतरी सांगणारं पाहिजे की या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण निर्णय घेतला तर तो योग्य राहील. मग कोणीतरी या व्यक्तीने आपल्याला सांगितलं आहे, त्यांना एक भावनिक सपोर्ट लागत असतो. ते सपोर्ट मागण्यासाठी ते आलेले असतात. त्यामुळे मित्र, त्यांचा भावनाची कदर करता आली पाहिजे आपल्याला. कदाचित त्यांचा निर्णय चुकीचा असू शकतो, बोलणं चुकीचं असू शकते, ते चुकीचं आहे म्हणून त्यांच्याकडे चुकीच्या नजरेनं आपण बघायचं नाही संवाद साधताना. तर ते प्लेन नजरेनं बघायचं आणि त्यांच्याशी प्रेमानं सद्भावनेनं संवाद साधला तर संवाद अर्थपूर्ण होतो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर ऐकला असता, तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना पाठवा. हे ऐकून जर कोणाच्या जीवनाला काही मदत होणार असेल तर दगडाचा तर उपयोग होतो. आपण माणसं आहोत, ही भावना माझी माय माझ्यावर रुजवायची. तर आपल्याला ह्या बोलण्याच्या माध्यमातून कोणाला जर याचा मदत होत असेल तर ते उपकारक ठरेल. ही मदत तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवून करावी अशी मी आपल्याला विनंती करून थांबतो. धन्यवाद.